शेतकरी हवालदिल झाला, सरकारनं आधार देण्याची गरज आहे. सरकारनं फसवणूक केली, शेतकऱ्यांची अशी भावना असल्याचं महत्त्वाचं विधान बाळासाहेब थोरातांनी केलेलं आहे. राज्यातील शेतकरी हवालदिल असून सरकारनं त्यांना आधार देण्याची गरज असल्याचं विधान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी केलं. पूर्णपणे फळबागांचा शेतकरी सुद्धा आज अडचणीत आहे. भाजीपाला टोमॅटो फेकून द्यावा लागतोय, कांद्याचे भाव पडलेले आहेत. सगळा शेतकरी हवालदिल आहे आणि अशा वेळेस सरकारनं आधार देणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि सरकार ज्या वेळेस निवडणुकीमध्ये आश्वासन देतं आणि भरभरून मतं घेतं, ते फसवण्याची भावना, फसवलं आपल्याला, ही भावना शेतकऱ्यामध्ये निश्चितपणे झालेली आहे. अजून तरी त्यांचं कर्जमाफीचा निर्णय त्यांनी केला पाहिजे होता. तुम्ही हजारो कोटी रुपये इकडं तिकडं उधळताय आणि शेतकऱ्याकरता काहीच करण्याची तयारी तुमची नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. आर्थिक स्थिती राज्याची डबघाईला गेलेली आहे. कायदा व्यवस्था ठिकाणावर नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती अवघड आहे. आता येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना कर्ज लागणार आहे. कर्जमुक्ती देण्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज थकवलेलं आहे. आणि जर कर्ज थकलेलं असतं तर येणाऱ्या काळात या शेतकऱ्यांना बँका कर्ज देतील का, हा सुद्धा प्रश्न येणाऱ्या काळात मोठा उभा राहणार आहे. आणि म्हणून राज्य सरकारने जाहीर केलेलं गुणांकन हे फसवं आहे, जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणार आहे. मला असं वाटतं राज्य सरकारने ताकद असेल तर जाहीर करावं आणि जनतेचं मत घ्यावं की खरोखर गुणांकन किती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.